नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील किंवा भारतातील अनेक गड किल्ल्यावरती असलेल्या प्राचीन वास्तूंचा अनुभव घेतला असेल. त्यामध्ये भुयारी मार्ग असतील, खूप मोठे बुरुज असतील किंवा गुहा असतील. पण आज मी तुम्हाला अशी एक प्राचीन वास्तू दाखवणार आहे. त्या वास्तूला बघितल्यानंतर इतिहासाचा जिवंत अनुभव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती खूप मोठा दगड आहे आणि त्या दगडाला आतमध्ये कोरून खूप मोठी गुहा बनवलेली आहे. शत्रू जेव्हा किल्ल्याच्या दिशेने येत होता तेव्हा त्या दगडाला बघून तो फसत होता. त्याला वाटत असते हा खूप मोठा दगड आहे, पण त्या दगडाच्या आतमध्ये मावळे बसलेले होते. जसा शत्रू गडावर चढत होता तसे मावळे त्या दगडामधून बाहेर निघून त्या शत्रूवर हमला करून त्यांचा खात्मा करत होते. हे सर्व कसे शक्य आहे? खूप मोठ्या दगडाला पूर्वी कसा कोरला असेल आणि आतमधून गुहा कशी बनवली असेल, हे सर्व आता आपण त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहे. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल महाराष्ट्रामध्ये असे पण काही गड किल्ले आहेत, त्या किल्ल्यावर अशा प्राचीन वास्तू आहेत, त्या आपल्याला जिवंत इतिहासाचा अनुभव करून देतात. तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया आणि भुदरगडाच्या सुरुवातीला असलेला खूप मोठा दगड बघूया. त्याला पोकरधुंडी या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, पोकरधुंडी प्राचीन वास्तू बघण्यासाठी आपल्याला भुदरगडाच्या जुन्या प्रवेशद्वाराने पुढे चालत जावं लागतं. गडाचे हे पूर्वीचे जुने प्रवेशद्वार आहे. आता दुसऱ्या प्रवेशद्वाराने गडावर एंट्री केली जाते. बघू शकता तुम्ही, हा दरवाजा आहे आणि या साईडला असलेले मोठमोठे दगड ह्या दरवाजाच्या अवशेषांच्या रूपात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. सर्व काही बांधकाम पडल्यामुळे ह्या दगडांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. पोकरधुंडीच्या शोधात आपल्याला थोडं अंतर चालावं लागणार आहे आणि या ठिकाणी आज थोडा पाऊस उघडल्यामुळे ऊन दिसत आहे, त्यामुळे आपण हे सर्व काही शूट करून तुम्हाला दाखवत आहे. खाली जाण्यासाठी हा कच्चा मार्ग तुम्हाला दिसत असेल. हा खाली असलेल्या गावांच्या दिशेने जातो. म्हणजे याच मार्गाने मावळे, हत्ती, घोडे गडावर येत होते. हा गडाचा दुसरा सध्याचा मार्ग आहे, पण पूर्वी पहिला होता. आणि फायनली आपल्याला पोकरधुंडी नावाचा एक बोर्ड देखील बघायला मिळाला. म्हणजे आपण त्या प्राचीन वास्तूच्या दिशेच्या एकदम जवळ आलेलो आहे. बघू शकता तुम्ही, हा बोर्ड पण वाचू शकता. पोकरधुंडी आणि खाली जाणारा हा मार्ग आहे. पण पोकरधुंडीकडे जाण्यासाठी आपल्याला ह्या पायवाटेने चालत पुढे जावं लागणार आहे. कारण ही वास्तू अशा ठिकाणी आहे ती शत्रूला चकमा देत होती. मग आपल्याला काही सहजासहजी दिसणार आहे का? आपण पण बघितल्यानंतर फसणार आहे. कारण आपण म्हणणार हा दगड आहे, पण तो दगड नसून एक मावळ्यांची लपण्याची जागा आहे. ती दगडाच्या आतमध्ये कोरून बनवलेली आहे. याचा जिवंत अनुभव थोड्याच वेळात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. बघा मित्रांनो, पुढे जाताना आपल्याला ह्या जंगलाचा मस्त अनुभव अनुभवायला मिळतो. या ठिकाणी कोणी पर्यटक का येत नाहीत मलाच माहीत नाही, कारण पर्यटकांनी या ठिकाणी आले पाहिजे. जरी हे पोकरधुंडी प्राचीन वास्तूचे ठिकाण दूर असले तरीसुद्धा या ठिकाणी येऊन हे सर्व काही बघितले पाहिजे. खूप अंतर चालून आल्यानंतर फायनली मी तुम्हाला आता दाखवणार आहे पोकरधुंडी, एक अद्भुत प्राचीन वास्तू. बघा, हा खूप मोठा दगड दुरून बघितल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की ह्या दगडाला काय बघायचे, ह्या दगडामध्ये काय असू शकते, पण याच दगडामध्ये लपलेलं आहे सर्व काही. वरती चढण्यासाठी पायऱ्या आहेत, पण पुढे खूप अडचण असल्यामुळे या दगडाच्या वरती आपण चढू शकत नाही. पण दगडाच्या आतमध्ये जाऊन हा दगड कसा पोकरलेला आहे हे आपण बघू शकतो. बघा, या दगडावरती सध्या चिन्हे आणि हातोडींच्या निशाणी तुम्हाला दिसत नसतील, कारण वरती पूर्णपणे शेवाळ आलेले आहे. तरीसुद्धा काही काही ठिकाणी निशाणे आपल्याला बघायला मिळतात. आता आपण ह्या दगडाच्या आतमध्ये प्रवेश करून बघायचे आहे हा दगड कसा कोरलेला आहे. त्यासाठी आपल्याला थोडं अंतर मागून ह्या दगडाचे प्रवेशद्वार बघावे लागणार आहे. बघा मित्रांनो, हा दगड तुम्हाला कसा दिसत आहे? एकदम चौकोनी आकाराचा दगड जरी असला तर या दगडामध्ये प्रवेश करण्यासाठी एक चौकोनी चौकट आहे. या चौकटीमधून आपण आतमध्ये प्रवेश करूया, पण आवाज करत, कारण या ठिकाणी घनदाट जंगल असल्यामुळे प्राणी आतमध्ये बसू शकतात. आतमध्ये कोणी नाही, सर्व काही सुरक्षित आहे.
आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करूया. बघा मित्रांनो, ह्या दगडाला कसा पोखरलेला आहे आणि ह्या चौकटीमधून जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला आतमधील अनुभव असा बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही, आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे आणि ह्या दगडाला कसा पोखरलेला आहे याचा जिवंत अनुभव आज मी तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे बाहेरून दिसणारा खूप मोठा दगड आतमधून पण खूप मोठ्या गुहेच्या रूपात पोखरलेला आहे आणि या गुहेमध्ये कमीत कमी 50 मावळे बसू शकतात एवढी जागा आहे. आतमधून गुहेचे प्रवेशद्वार असे दिसते. बघू शकता तुम्ही, खूप मोठी ही गुहा आतमधून कशी पोखरलेली आहे. आता मी तुम्हाला गुहेचे छत दाखवतो. बघा, ह्या छताला एकदम सटीक कोरलेलं आहे आणि यावरती तुम्हाला चिन्हे आणि हातोडींच्या निशाणी पण दिसत असतील. या ठिकाणी काही जागा आहे, म्हणजे तलवारी काही सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी जागा आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, हे योग्य नाही. बघा, या ठिकाणी कुणीतरी एक चूल बनवलेली आहे आणि या ठिकाणी माणसे पार्ट्या करून जातात. म्हणजे अशा प्राचीन वास्तू बघा तुम्ही, पण त्यांच्यासोबत खिलवाड करू नका. या गुहेच्या आतमध्ये चूल बनवून पार्ट्या करणे हे मला योग्य वाटत नाही. मित्रांनो, या पोखर दोंडी म्हणजे दगडाच्या आतमध्ये बनवलेल्या गुहेमध्ये मी प्रवेश करून तुम्हाला सर्व काही दाखवले. आता मी आतमध्ये येऊन बसलेलो आहे. जेव्हा मी उभं राहतो तेव्हा माझे डोके वरती तटते, पण आतमध्ये भरपूर जागा आहे. भरपूर माणसे या गुहेमध्ये येऊन बसवू शकतात. या गुहेला बघितल्यानंतर, चिन्हे आणि हातोडींच्या निशाणे बघितल्यानंतर मनामध्ये एक विचार येतो. आताच्या युगामध्ये साधा घराचा पाया काढण्यासाठी पूर्ण दिवस JCPला लागतो. मग ह्या दगडाला पोखरण्यासाठी, दगडाला गुहेमध्ये रूपांतर देण्यासाठी पूर्वीच्या कलाकारांना, मावळ्यांना किती वेळ लागला असेल. फक्त चिन्हे आणि हातोडीने या दगडाला पोखरून त्यांनी वेगळाच आकार दिला आणि आतमध्ये मावळ्यांना लपण्यासाठी जागा बनवली आणि शत्रूवर तुटून पडण्यासाठी एक हा भुयारी मार्ग बनवला. म्हणजे शत्रूवरती येण्यासाठी, गडावरती येण्यासाठी या मार्गाचा उपयोग करत होते. तेव्हा मावळे या गुहेमधून मोकळी तलवार म्हणजे उघडी तलवार हातामध्ये घेऊन शत्रूवर तुटून पडत होते आणि बाहेर येण्यासाठी या मार्गाचा उपयोग करत होते. हा दगड म्हणजे हा पोखर धुंडी खूप मोठा दगड गडावर येणाऱ्या मार्गाच्या जवळच आहे. या मार्गाचा आता उपयोग केला जात नाही. दुसऱ्या मार्गावरून मावळे, हे आधुनिक जगातले मावळे पर्यटक गडावर येतात, पण या ठिकाणी कोणी येत नाही. मित्रांनो, या ठिकाणी पर्यटकांनी आले पाहिजे, हे सर्व काही बघितले पाहिजे, पण हे सर्व बघून बाहेर निघले पाहिजे. आतमध्ये चुली बनवून पार्ट्या केल्या नाही पाहिजेत. अशा प्राचीन वास्तूंची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. तरच अशा प्राचीन वास्तू व्यवस्थित राहतील आणि भावी पिढ्यांना बघायला मिळतील. पण मित्रांनो, ही पोखर धोंडी बघत असताना माझी नजर या साईडला पडली. इथे गडाच्या तटबंदीला खूप मोठ्या भुयारासारखं काहीतरी दिसत आहे. हे काय आहे हे आता मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, समोर खूप मोठ्या दगडाला पोखरलेली पोखर धोंडी आपण बघितली आणि या ठिकाणी असे अनेक मोठमोठे दगड आहेत. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी पण अनेक मोठमोठे दगड आहेत. त्यापैकी एका दगडाची निवड गुहा बनवण्यासाठी म्हणजे भुयार बनवण्यासाठी उपयोगात आणले. पण या ठिकाणी असलेल्या घनदाट जंगलामध्ये पण मला एका भुयारासारखे काहीतरी दिसले. म्हणजे कदाचित गडावर जाण्यासाठी या ठिकाणी पण एखादा भुयारी मार्गाचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळू शकतो. पण या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि वरती जाता येणार नाही. तरीसुद्धा समोर असलेल्या दगडाच्या जवळ जाऊन बघूया. ह्या पुढे असलेल्या भुयारासारख्या दिसणाऱ्या मार्गामध्ये काय आपल्याला बघायला मिळते. बघा, इथे असलेले खूप मोठे दगड वेगळाच अनुभव देऊन जातात आपल्याला. आणि समोर पण एक दगड कोरल्यासारखे दिसत आहे. असे दगड आपल्याला भरपूर या ठिकाणी बघायला मिळतात. आणि समोर तुम्हाला हे झाड दिसत असेल. बघा, हे सुपारीचे का कसले तरी झाड आहे. त्या झाडाच्या आतमध्ये दुरून बघितल्यानंतर भुयारासारखे दिसत आहे.
म्हणजे हे भुयार आहे की काय आहे हे आता आपल्याला कॅमेरा झूम करून बघावं लागणार आहे, कारण आता आपल्याला जवळ आल्यामुळं दिसायचे बंद झालेले आहे, पण दुरून दिसत होते. कॅमेऱ्यामध्ये दिसू शकत नाही पण डोळ्याने मला दिसत होते, तरीसुद्धा आपण झूम करून बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, ह्या झाडांच्या आतमधून एक भुयारी मार्ग आहे आणि वरती असलेल्या ह्या दगडांना पोखरत किल्ल्यावर नेला असावा. पण हे सर्व बघण्यासाठी आपल्याला ह्या घनदाट जंगलामध्ये प्रवेश करावा लागणार आहे. पण प्रवेश करणे धोक्याचे असू शकते, त्यामुळे मी काय पुढे जाऊन प्रवेश करत नाही, फक्त काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडावर घेऊन आलो आणि भुदरगडावर जाणारा पूर्वीचा मार्ग तुम्हाला दाखवला आणि ते पूर्वीचे प्रवेशद्वार पूर्णपणे पडलेले आहे तरी देखील तुम्हाला दाखवले. आणि ह्या प्रवेशद्वारच्या म्हणजे गडावर जाणाऱ्या मार्गाच्या साईडला असलेला खूप मोठा दगड दाखवला. तो दगड दुरून फक्त दगडच दिसतो, पण त्या दगडाच्या आतमध्ये गुपित आहे, भुयार आहे. ते भुयार मावळ्यांना लपण्यासाठी कसे बनवले असेल हे प्रत्यक्षात त्या पोकळ धोंडी दगडाच्या आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवले. या ठिकाणी आल्यानंतर या तटबंदीला आपल्याला एक गुहेसारखे काहीतरी दिसले, म्हणजे खूप मोठे भुयार, म्हणजे एकदम रेल्वेच्या भोदग्यासारखे दुरून बघितल्यानंतर दिसते, पण जवळ आल्यानंतर वरती जाण्यासाठी वाट नाही. घनदाट जंगल आहे, त्यामुळे प्राणी असू शकतात, साप, मुंग्या, किडे असू शकतात, त्यामुळे वरती मी जाऊ शकलो नाही. झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या गडाच्या तटबंदीला घनदाट जंगलामध्ये असे पण भुयारी मार्ग आहेत, ते शत्रूला फसवण्यासाठी किंवा शत्रू गडावर चढताना त्यांच्यावर हमला करण्यासाठी कसे बनवलेले आहेत याचा जिवंत अनुभव आपल्याला भुदरगडाच्या उजव्या साईडला आल्यानंतर बघायला मिळतो. आणि या पोखर धोंडीच्या साईडला अनेक मोठमोठे दगड आहेत. हे दगड मी तुम्हाला दाखवले, त्यापैकी एका दगडाची निवड करून पोखर धोंडी कशी बनवली याचा जिवंत अनुभव आज आपण घेतला. मी आज या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला, पण तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी या. या पोखर धोंडीजवळ कोणीही येत नाही, कारण जंगलाच्या पायथ्याशी, घनदाट जंगलाच्या पायथ्याशी ही पोखर धोंडी आहे. पण तुम्ही वेळात वेळ काढून चालत या पोखर धोंडीजवळ येऊ शकता आणि हे सर्व काही बघू शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.